नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं इतिहासाचं शेवटचं प्रकरण 9वं प्रकरण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. पहा, आतापर्यंतच्या तासिकांना आतापर्यंतच्या प्रकरणांमधून आपण हे जाणून घेतलं की ऐतिहासिक ठेव्यांचे जतन आणि संवर्धन करणं आमच्यासाठी का महत्त्वपूर्ण आहे, का आवश्यक आहे, का फायद्याचं आहे, का हिताचं आहे. आणि हे जाणून घेतलं की ऐतिहासिक ठेव्यांचं जतन आणि संवर्धन करणं म्हणजे आमचा सांस्कृतिक वारसा आम्ही जपणं आहे, आमची ती ओळख आहे. ऐतिहासिक हा जो ठेवा असतो कोणत्याही स्वरूपाचा, मग तो मूर्त स्वरूपातला असो, अमूर्त स्वरूपातला असो, नैसर्गिक स्वरूपातला असो, परंपरांच्या स्वरूपातला असो, हा जो ऐतिहासिक ठेवा असतो तो आम्हाला आमच्या उगमाकडे घेऊन जाणारा असतो. आमच्या उगमाची ती ओळख असते. आमच्या पूर्वजांनी जे त्यांच्या हयातीमध्ये, त्यांच्या काळामध्ये बुद्धी, चातुर्य, कला, कौशल्य यांचा वापर करून जी काही निर्मिती केलेली आहे, त्या निर्मितीचं ते प्रतीक असतं. त्यांच्या सृजनशीलतेचं, त्यांच्या सर्जनशीलतेचं ते प्रतीक असतं. ती त्यांची ओळख असते. आणि त्यामुळं ही ओळख, हा वारसा आमच्या पिढीसाठी आणि आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी तसाच राहावा, तो नामशेष होऊ नये, त्याचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, त्या सुरक्षित राहाव्यात, जपल्या जाव्यात, या दृष्टिकोनातून आम्ही या ठेव्याचं जतन करण्याचा प्रयत्न करतो. तो केला पाहिजे हा भाव पण आम्ही त्याच्यातून समजून घेतलेला आहे. तर या तासिकेला या प्रकरणाच्या अनुषंगाने, कारण प्रकरणाचं नाव काय, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन व संवर्धन का करायचं ते आम्ही समजून घेतलं. उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून आमच्या आर्थिक उत्पन्नाचं सुद्धा, उत्पादन क्षमतेचं सुद्धा ते कसं एक माध्यम बनू शकतं याचा पण आपण अभ्यास केला. पण या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत का केलं पाहिजे ते तर माहिती झालं, पण कसं करावं या ऐतिहासिक ठेव्यांचं जतन आणि संवर्धन. इच्छा आहे तर मार्ग कसा आहे, कशा पद्धतीनं ते जपले जाऊ शकतात, कशा पद्धतीनं त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाऊ शकते, आणि कोणकोणत्या अशा संस्था आहेत, कोणकोणती अशी ठिकाणं आहेत जी या ऐतिहासिक ठेव्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम करीत असतात. मग ग्रंथालय आहेत, अभिलेखागार आहेत, वस्तुसंग्रहालय आहेत, कोश वाङ्मय आहे, कोश सदृश्य वाङ्मय आहे, ज्याच्या माध्यमातून, ज्याच्या मार्फत हा ऐतिहासिक ठेवा मूर्त अमूर्त स्वरूपामध्ये असलेला जपण्याचं काम मागोन माग चालत आलेलं आहे आणि आज तागायत ते चालू आहे. त्या संदर्भात आपण या तासिकेला माहिती पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, इतिहासाची साधने आणि त्यांचं जतन कशा पद्धतीनं केलं जातं. तुम्ही आतापर्यंतच्या वर्गांमध्ये शिकत आलात, इतिहासाची तशी साधनं जी आहेत ती 4 प्रकाराची म्हणून आज आपण अभ्यासतो. म्हणजे दृकश्राव्य साधन सुद्धा आज त्याला जोडलं गेलेलं आहे. पण पूर्वापार चालत आलेली अशी 3 साधनं फार प्रमुख आहेत. जे प्राचीन काळाचा इतिहास आम्हाला समजण्यासाठी दृकश्राव्य माध्यम हे उपयोगाचं नव्हतं, बरोबर आहे. त्या काळात हे साधन अस्तित्वात नव्हतं. पण 3 साधनं अत्यंत महत्त्वाची. एक मौखिक साधन, दुसरं लिखित साधन आणि तिसरं भौतिक साधन. तर या 3ही प्रकारच्या पूर्वापार चालत आलेल्या अशा साधनांची जपणूक, त्यांचं जतन कशा पद्धतीनं केलं जातं, मग कोणत्या संस्थेमार्फत केलं जातं ते आपण पाहूया. याच्यावरती 2 प्रश्न तयार होतात. इतिहासाची साधने आणि त्यांचं जतन कशा पद्धतीनं केलं जातं या अनुषंगाने 2-2 गुणांसाठी विधान सकारण स्पष्ट करा या मुख्य प्रश्नाच्या अंतर्गत या 2 उपप्रश्न आपल्याला विचारले जातात. एक, अभिलेखागारे व ग्रंथालये
नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. अर्थात का करतात? अभिलेखागार आणि ग्रंथालय नियतकालिकासारखं किंवा इतर प्रकाशनं वेळोवेळी प्रसिद्ध का करतात, या संदर्भात आपल्याला उत्तर द्यावं लागतं. आणि दुसरा प्रश्न याच मुद्द्यावरती असा तयार होतो, विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. अर्थात का असते? कारण ऐतिहासिक ठेव्यांचं जतन आणि संवर्धन करायचे म्हटल्यानंतर त्याच्याशी निगडीत असे जे काही विषय आहेत त्या विषयातील कामासाठी, कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता का लागते, का भासते? 2 गुणांसाठी याच्यावरही प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. तर पहिल्यांदा आपण पाहू अभिलेखागार व ग्रंथालय. कारण अभिलेखागार आणि ग्रंथालय यांच्या मार्फत ऐतिहासिक ठेव्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालतं. ते फार मोठं महत्त्वपूर्ण असं माध्यम आहे ऐतिहासिक ठेव्यांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून. म्हणून नियतकालिका आणि इतर प्रकाशनं ही अभिलेखागार आणि ग्रंथालय का प्रकाशित करीत असतात वर्षभरामध्ये, वेळोवेळी, विविध टप्प्यांवरती, या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. बघा, आमच्यापर्यंत इतिहासाचं जे पुस्तक येतं त्या पुस्तकाच्या स्वरूपात इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या पाठीमागं अनेक लोक काम करतात ज्यांची आम्हाला माहिती नसते. शेकडो लोक आहेत. हे पुस्तक प्रत्येक इयत्तेमध्ये जे आमच्यापर्यंत इतिहासाचं पुस्तक पोहोचतं, जे आम्ही वाचतो आणि मार्कवान होतो, गुणवानही होतो, ती पुस्तकं म्हणजे ती माहिती पुस्तक रूपाने आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकांनी श्रम घेतलेले असतात, प्रयत्न केलेले असतात, अविरत असे कष्ट केलेले असतात. त्यात इतिहासकारांचं फार मोल असतं. कारण इतिहासकार, इतिहास संशोधक, इतिहासाचे अभ्यासक प्रथम हा इतिहास लिहिण्यासाठी इतिहासाची साधनं गोळा करतात, त्याचं संकलन करतात, ती संपादन करतात, ती प्राप्त करतात. कारण इतिहास लिहिला कशातून जातो? साधनामधून. ज्या साधनाचा इतिहास लिहिण्यासाठी, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वापर केला जातो, उपयोग केला जातो, त्यालाच तर इतिहासाची साधनं किंवा ऐतिहासिक साधन असं आपण म्हणतो ना. म्हणून इतिहासकाराला इतिहास लिहिण्यासाठी आधी ही साधनं गोळा करावी लागतात, ज्याच्यातून त्याला त्या त्या क्षेत्रातला इतिहास लिहायला मदत होते. म्हणून इतिहासकार, इतिहासाचे संशोधक जी साधनं गोळा करतात, जी साधनं संकलित करतात, संकलन करणं म्हणजे गोळा करणं, संपादित करतात म्हणजे आपल्या ताब्यात घेतात. म्हणजे इतिहासाच्या साधनांचं संकलन करणं, संपादन करणं, ती गोळा करणं, ती प्राप्त करणं, हे काम अत्यंत महत्त्वपूर्ण असं असतं, ज्याच्याशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. कारण शास्त्रशुद्ध इतिहास लिहायचा आहे, त्याच्यासाठी सगळ्या प्रकारची मौखिक, भौतिक, लिखित, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्वरूपाची साधनं धुंडाळणं, ती गोळा करणं, त्याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. कारण शास्त्रशुद्ध, विश्वासार्ह असा इतिहास लिहिण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून इतिहासकार इतिहासाची साधनं संकलित करतो, त्यानंतर त्याचं विश्लेषण करतो, वर्गीकरण करतो, त्याच्यातून इतिहासाचं लेखन करीत असतो. म्हणजे इतिहासाची साधनं, त्याचं संकलन करणं, संपादन करणं आणि त्यानंतर त्याचं लेखन करणं, या महत्त्वपूर्ण अशा गोष्टी म्हणजे ऐतिहासिक ठेव्यांचं जतनच आहे. कारण जतन करण्यासाठी आधी ती वस्तू आपण आपल्या ताब्यात तरी घ्यावी लागते, बरोबर आहे. या पेनचं मला जतन करायचंय, तर हा पेन प्रथम मला माझ्या ताब्यात तरी घ्यावा लागतो, बरोबर आहे. म्हणून पहिल्यांदा ही साधनं, त्याचं संकलन करणं, संपादन करणं आणि त्यानंतर त्याच्यातून इतिहास लिहिणं, हे काम इतिहासकार करीत असतात. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोलाचं काम. त्यानंतर
ही जी साधनं आहेत इतिहासाची, लिखित स्वरूपातली, मौखिक स्वरूपातली किंवा भौतिक स्वरूपातली, त्याचं जतन करण्याचं ठिकाण पण असतं, स्थळ पण असतात, त्या संस्था पण असतात. मग अभिलेखागार आहेत, वस्तुसंग्रहालय आहेत, ग्रंथालय आहेत, कोशवाङ्मय आहे. यामध्ये या साहित्याचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम केलं जातं. मग ती साधनं प्राप्त करणं, त्याचा अभ्यास करणं, संशोधन करणं, संशोधनपर लिखाण करणं, महत्त्वपूर्ण असं जे काही साधनं आहेत ती प्रदर्शित करणं, त्याचा रखरखाव चांगल्या पद्धतीनं ठेवणं, हे काम ग्रंथालय, अभिलेखागार, वस्तुसंग्रहालय वेळोवेळी करीत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे त्यांचं प्रदर्शन मांडणं, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. ती साधनं जी प्राचीन काळात आपल्या पूर्वजांनी कधी काळी वापरलेली आहेत, निर्माण केलेली आहेत, त्यांच्या बुद्धी कला कौशल्याचा उत्कृष्ट नमुना अशी आहेत. आणि इतिहास लेखनासाठी इतिहासकारांनी जी साधनं मदत करतात अशी काही निवडक साधनं ही प्रदर्शित पण केली जातात. मग त्यांचं प्रदर्शन भरवणं, त्यांची स्वच्छता करणं, ही कामं या संस्था करतात. कोणत्या? अभिलेखागार, ग्रंथालय आणि वस्तुसंग्रहालय. आणि हे काम कसं चालतं, इतिहासकारांनी ती साधनं कशा पद्धतीनं संकलित केली, संशोधनपर साहित्य त्यातून कसं लिहिलं जातं, हे काम नेमकं कसं चालतं ते तुमच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याला, इतिहासाच्या सामान्य माणसाला कळावं या दृष्टिकोनातून, त्याची शास्त्रशुद्ध माहिती तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून अभिलेखागार किंवा ग्रंथालय हे जे सगळं काम चालतं ना, ते लिखित स्वरूपात, नियतकालिकांच्या रूपाने, एखाद्या पुस्तकाच्या रूपाने, मासिकाच्या रूपाने, ग्रंथाच्या रूपाने, कुठल्याही प्रकाशनाच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि याच कामासाठी, याच हेतूसाठी, उद्दिष्टासाठी अभिलेखागार आणि ग्रंथालय नियतकालिका आणि इतर प्रकाशनं वेळोवेळी प्रसिद्ध करताना आपल्याला दिसतात. मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला किमान 3 ते 4 मुद्द्यांमध्ये कशा पद्धतीने लिहिता येईल? पहिल्यांदा हेतू, प्रश्न काय आहे? अभिलेखागारे व ग्रंथालय, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध का करतात? तर त्याचं पहिलं काय आहे? इतिहासकार ज्या साधनांचं संकलन करीत असतात, संपादन करीत असतात, त्यांच्याद्वारे जो तो इतिहास लिहितात, ती इतिहासाची साधनं काय झाली पाहिजेत? त्याचं जतन झालं पाहिजे. बरोबर आहे? आणि हे जतन करण्याचं काम कोण करतं? अभिलेखागार आणि मग ग्रंथालय. जतन करणं म्हणजे नेमकं काय करतात? त्या वस्तू प्रदर्शित करणं, संशोधनपर लेखन करणं, स्वच्छता करणं, त्याची म्हणजे साफसफाई, ही कामं अभिलेखागार, ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय याच्या मार्फत चालतात. आणि हेतू काय आहे? ही प्रकाशनं प्रसिद्ध करण्याचा. हे सगळं काम कशा पद्धतीनं चालतं त्याची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचवणं, समाजापर्यंत पोहोचवणं,
यासाठी अभिलेखागार आणि ग्रंथालय नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करताना दिसतात. दुसरा प्रश्न आहे, विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता का असते? बघा, इतिहासाची जी विविध साधनं असतात ती साधनं जतन आणि संवर्धन करण्याची सुरुवात कशापासून होते? मी आत्ता म्हणाले की त्याची सुरुवात होते त्याचं संकलन करण्यापासून, ती प्राप्त करण्यापासून, ती संपादन करण्यापासून, शोधून शोधून आपल्या ताब्यात घेण्यापासून या जतनाची सुरुवात होते. बरोबर आहे? प्रश्न काय आहे? विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता का असते? तर त्याचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल. ही जी इतिहासाची साधनं आहेत त्यांचं आधी संकलन करावं लागतं, त्यानंतर त्याच्या नोंदी घ्याव्या लागतात, त्यानंतर त्याची सूची तयार करावी लागते, त्यानंतर जे निवडक असं साहित्य आहे त्याचं प्रदर्शन भरवावं लागतं, प्रदर्शित कराव्या लागतात, त्याची साफसफाई करावी लागते. पहा, जतन आणि संवर्धन करायचंय म्हणजे नेमकं काय काय करावं लागतं. इतिहासाची साधनं नुसतं संकलन करून भागत नाही, नुसतं आपल्या ताब्यात घेऊन भागत नाही, ती दीर्घकाळ राहिली पाहिजेत या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि इतिहासाच्या अभ्यासकांना वेळोवेळी ही इतिहासाची साधनं अभ्यास करण्यासाठी उपलब्ध सुद्धा करून द्यावे लागतात. त्यामुळं त्या चांगल्या स्थितीमध्ये राहिल्या पाहिजेत, त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत, त्याची नासाडी नाही झाली पाहिजे, त्या नष्ट नाही झाल्या पाहिजेत, नामशेष नाही झाल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून या साधनांचं संकलन केल्यानंतरही अनेक गोष्टी कराव्या लागत असतात. साफसफाई करावी लागते, त्याच्यावर संशोधनपर लेखन करावं लागतं. कारण एखाद्या साधनामधून कुठली माहिती कुठल्या इतिहासाच्या संदर्भातली, कोणाचा इतिहास, कोणत्या काळातला इतिहास आम्हाला समजतो त्याचं संशोधन करावं लागतं आणि त्यावर संशोधनपर लेखन करावं लागतं. आणि ते लेखन सुद्धा साधनाचं संशोधन करून जे काही लिहिलं गेलेलं आहे ते इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असं लेखन असतं. आणि त्यामुळं ते संशोधनपर लेखन सुद्धा जपून ठेवावं लागतं, ते सुद्धा प्रकाशित करावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारीने कराव्या लागतात. आणि त्यासाठी म्हणून विशिष्ट अशा प्रशिक्षणाची आवश्यकता असते. बिना प्रशिक्षणाचं यातली कोणतीही गोष्ट करणं शक्य नाही. या सगळ्या गोष्टी जर साध्य करायच्या असतील ऐतिहासिक ठेव्यांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून, मग संकलन करणं असेल, ऐतिहासिक साधनं, कुठल्या साधनाचा ऐतिहासिक साधन म्हणून आपण वापर करू शकतो याचं सुद्धा प्रशिक्षण असावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं. बरोबर आहे? कारण आपल्या अवतीभोवती एवढी साधनं असतात पण आपल्याला ती दृष्टी नसल्या कारणाने याच्यातून इतिहास लिहिला जाऊ शकतो हे आपल्याला सहजासहजी कळत नाही. पण विशिष्ट पद्धतीनं प्रशिक्षण आणि शिक्षण झाल्यानंतर कोणत्या साधनातून इतिहास कळू शकतो, आपल्या अवतीभोवतीची कोणती साधनं इतिहास लिहिण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन ठरू शकतात, ही एक प्रकारची दृष्टी प्राप्त होत असते. म्हणून संकलन करणं असेल, नोंदी घेणं असेल, कोणती साधनं ही कोणत्या काळातली आहेत त्या संदर्भातल्या नोंदी असतील, किंवा सूची तयार करणं, कोणती साधनं ऐतिहासिक आहेत, कोणते ग्रंथ आध्यात्मिक आहेत, सामाजिक दृष्टिकोनातून लिहिले गेलेले आहेत, आर्थिक दृष्टिकोनातून लिहिले गेलेले आहेत, त्यांची सूची तयार करणं. मग मौखिक साधनं असतील, भौतिक साधनं असतील, लिखित साधनं असतील, त्याचं वेगवेगळं वर्गीकरण करणं. या गोष्टी त्या प्रदर्शित कशा कराव्यात, आकर्षकही वाटल्या पाहिजेत आणि सुरक्षितही राहिल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून त्यांची साफसफाई करणं,
कारण प्रत्येकाची साफसफाई एकाच पद्धतीने केली जाऊ शकत नाही. प्रत्येक वस्तूची साफसफाई करण्याची पद्धत ही वेगळी असते. संशोधनपर लेखन कसं करावं, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान हे प्रशिक्षण घेतल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून त्याच्यासाठी विशिष्ट अशा प्रशिक्षणाची आवश्यकता असते. या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. म्हणून विविध विषयांमधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. कोणत्या अनुषंगाने पाहतोय आपण हे? इतिहासाची साधने, त्यांचं जतन आणि संवर्धन कसं करावं त्या दृष्टिकोनातून आपण ही माहिती पाहतोय. तर 2 प्रश्नांची उत्तरं तुमच्या नक्कीच लक्षात आली असतील. आता आपण पाहूया की आत्ता मी जे म्हणाले इतिहासाची 3 प्रमुख साधनं ज्याच्यातून मला प्राचीन मध्ययुगीन काळाचा इतिहास प्रामुख्याने समजतो. आधुनिक काळातला इतिहास समजण्यासाठी 4थं साधन पण आपण वापरतोय, दृकश्राव्य साधने. पण मौखिक, लिखित आणि भौतिक ही जी आधीच्या काळापासून चालत आलेली साधनं आहेत इतिहासकारांना, ज्याच्यातून इतिहास लिहायला मदत होते, त्या साधनांचं जतन आणि संवर्धन कशा पद्धतीनं केलं जातं, त्याच्यासाठी उपयुक्त अशा कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर पहिल्यांदा आपण बघूया मौखिक साधने. तर मौखिक साधनं साधारणपणे कोणकोणत्या स्वरूपातली असतात ते पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. परंपरेतून आलेल्या गोष्टी ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं मौखिक पद्धतीनं प्रवाहित केल्या जातात, पोहोचवल्या जातात, पुढं त्यांचं वहन केलं जातं. मग कथा असतील, गाणे असतील, गीतं असतील, यांचं संकलन करणं. कथा कहाण्या कशा चालत आलेल्या, परंपरेने चालत आलेल्या, त्यांचं संकलन करणं, त्यांचं संपादन करणं. कारण जतनाला सुरुवात संकलनाने आणि संपादनाने. प्रथम आपल्याला त्या गोष्टीविषयी माहिती झाली पाहिजे, ती वस्तू आपल्या हातात आली पाहिजे, आपल्याला ती प्राप्त झाली पाहिजे. त्यानंतर त्याचं वर्गीकरण करणं, विश्लेषण करणं, त्याचा अन्वयार्थ लावणं, भारुड आहे. तर भारुड हा ऐतिहासिक साहित्याचा प्रकार आहे का? नाही, तो आध्यात्मिक आहे. बरोबर आहे. असं वर्गीकरण करता आलं पाहिजे. कोणतं साहित्य, कोणतं वाङ्मय, कोणती कथा, कोणती कहाणी ही आपल्याला कोणत्या प्रकारचा इतिहास, भूतकाळ जाणून घ्यायला मदत करणार आहे. बखर हा प्रकार आहे. हा कसा आहे? ऐतिहासिक साहित्याचा प्रकार आहे. बरोबर आहे. म्हणजे असं वर्गीकरण, विश्लेषण आणि त्याचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे. त्यानंतर जतन करणं म्हणजे काय? मौखिक साधनांचं संशोधनपर लेखन केलं गेलं पाहिजे त्याच्यावरती, आणि त्याचं प्रकाशन केलं पाहिजे. कारण जे काही करतोय ते समाजासाठी, समाजाला उपयोगी पडावं या दृष्टिकोनातून, समाज हित लक्षात घेऊन. बरोबर आहे. म्हणून या गोष्टी मौखिक साधनांच्या संदर्भामध्ये आपल्याला कराव्या लागतात त्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी. मग या गोष्टी करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे? मग त्याच्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण काय आहे? साधारणपणे 6 क्षेत्रातलं ज्ञान या मौखिक साधनांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आवश्यक असतं. ते म्हणजे समाजशास्त्र. त्या काळातला समाज कसा होता, ज्या काळातल्या त्या मौखिक परंपरा, कथा कहाण्या आपण ऐकतो आहोत. समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, त्या काळातल्या लोकांच्या भावभावना कशा होत्या त्या संदर्भात विविध प्रकारच्या भाषांचा अभ्यास, भाषाशास्त्र. कारण या मौखिक परंपरेमध्ये ज्या कथा कहाण्या सांगितल्या जातात त्यात जे काही शब्द येतात, जी गीतं असतात त्यात जे काही शब्द येतात ते कदाचित आपण या काळात वापरत नाही. जसं पूर्वीच्या काळामध्ये अनेक साहित्यामध्ये दिधले हा शब्द असायचा. एक उदाहरण दाखल म्हणून, दिधले हा शब्द आज आपण वापरतो का? नाही. दिधलेचा अर्थ दिले. बरोबर आहे. किंवा स्वतःसाठी
आदरार्थी बहुवचन वापरण्याची पण पद्धत होती आभास. आभास म्हणजे फक्त एकट्यासाठीच, स्वतःसाठीच तो शब्द वापरलेला आहे, पण आभास म्हणण्याची पद्धत होती. म्हणजे असे अनेक शब्द असतात जे त्या काळामध्ये वेगळ्या स्वरूपामध्ये वापरले जातात. बरोबर आहे. त्याच्यासाठी भाषा अभ्यास असणं अत्यंत महत्वाचं आहे. पुढं ग्रंथालय व्यवस्थापन. इतिहासाची संशोधन पद्धत, कशा पद्धतीनं त्याच्यातून इतिहास जाणून घ्यावा, कसं संशोधन करावं आणि संशोधनपर लेखन कसं करावं. संशोधन केलंय पण ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखन कोणत्या स्वरूपामध्ये त्याचं केलं गेलं पाहिजे. या प्रकारच्या उपयुक्त प्रशिक्षणाची मौखिक साधनांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या कामी खूप महत्व आहे. त्यानंतर बघूया आपण लिखित साधनं. हे झालं मौखिक साधनांचं जतन आणि संवर्धन कसं करावं, त्याच्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण कसं घ्यावं. आता पाहूया आपण लिखित साधनांचं जतन आणि संवर्धन करणं म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण कशा पद्धतीने घेतलं जातं. लिखित साधने. आता लिखित साधनं कोणकोणती असतात साधारणपणे आपण अभ्यासलेली आहेत. 8वी 9वी मध्ये आपण अभ्यासलेली आहेत लिखित साधनं. ताम्रपट असतात, दरबारी दप्तर असतात. दप्तर याचा अर्थ रेकॉर्ड्स, ज्याच्यामध्ये दैनंदिन नोंदी केलेल्या असतात. खाजगी पत्र असतात. जुने नवे ग्रंथ असतात. हस्तलिखित असतात. कोरीव लेख असतात. चित्रे असतात. इत्यादी. ही लिखित साधनं त्यांचं संकलन करावं लागतं, कारण सुरुवात जतनाची कशापासून, संकलन आणि संपादनापासून. त्यानंतर ही जी लिखित साधनं आहेत त्याचं संकलन केल्यानंतर प्रत्येक लिखित साधनाचं विशिष्ट असं ऐतिहासिक मूल्य असतं. ते ऐतिहासिक मूल्य ठरवावं लागतं. आता तुम्ही म्हणाल ऐतिहासिक मूल्य म्हणजे काय, हे पैशात नसतं. ऐतिहासिक मूल्य म्हणजे एखाद्या लिखित साधनाचा, मग तो ताम्रपट असेल की एखादा हस्तलिखित असेल, एखादा कोरीव लेख असेल, ग्रंथ असेल, एखादं पत्र असेल, ते लिखित साधन इतिहासाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे त्यानुसार त्याचं महत्त्व ठरत असतं. ज्याच्यातून खूपच शास्त्रशुद्ध असा इतिहास ज्या लिखित साधनातून कळतो ते लिखित साधन ऐतिहासिक मूल्याच्या दृष्टिकोनातून उच्च प्रतीचं असणार आहे. बरोबर आहे. तसं ऐतिहासिक मूल्य त्या लिखित साधनांचं ठरवावं लागतं. त्यानंतर ही लिखित साधनं प्रदर्शित करावी लागतात. सगळीच लिखित साधनं प्रदर्शित केली जात नाहीत. निवडक अशी लिखित साधनं प्रदर्शित केली जातात. त्यांची साफसफाई करावी लागते, कारण कागदपत्र आहेत, त्यांची विशिष्ट पद्धतीनं साफसफाई करावी लागते. म्हणून साफसफाई. त्यानंतर संशोधनपर लेखन करावं लागतं, वर्गीकरण करावं लागतं. या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे लिखित साधनाचं जतन करणं असतं. मग या लिखित साधनांचं जतन कशा पद्धतीनं केलं जावं यासाठी पण उपयुक्त अशा प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ताम्रपट आहेत, दरबारी दप्तर, खाजगी पत्र आहेत, हस्तलिखित आहेत, कोरीव लेख आहेत, चित्र आहेत. या सगळ्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण घ्यावं लागतं. मग कशा प्रकारचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला या लिखित साधनांचं जतन आणि संवर्धन करता येतं. तर बघा,
लिखित साधनं ही विविध भाषांमध्ये असतात, बरोबर आहे. प्राचीन काळाचा जर आपण विचार केला तर ब्राह्मी लिपी होती आमच्याकडं, खरोष्टी लिपी होती, पर्शियन लिपी होती, बरोबर आहे. या लिपींच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे. कारण जे लिखित स्वरूपातलं साधन आहे त्याचा अर्थ कळून घेण्यासाठी आधी ती लिपी तर आली पाहिजे. कारण प्रत्येक भाषेची खास अशी लिपी असते. आमची मराठी भाषा आहे, लिपी कोणती आहे? देवनागरी आहे. संस्कृत भाषा आहे, लिपी कोणती आहे? देवनागरी आहे, बरोबर आहे. उर्दू भाषा आहे, लिपी कोणती आहे? पर्शियन आहे. अरबी भाषा आहे, लिपी कोणती आहे? अरबी आणि पर्शियन आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक भाषेची एक लिपी असते आणि लिखित साधनं ही लिपीमध्ये लिहिलेली असतात. म्हणून त्या लिपीचं, त्या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. हे आपोआप घडत नाही. आपोआप ब्राह्मी लिपी, खरोष्टी लिपी किंवा पर्शियन लिपी हिच्या विकासाचा क्रम आम्हाला कळत नाही. त्याच्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं. मग ब्राह्मी, खरोष्टी, पर्शियन किंवा मोडी लिपी यांच्या विकासाचा क्रम, यांच्यात विकास कसा झाला त्याचं ज्ञान, त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. ज्याला लिखित साधनाचं जतन करायचं आहे अशांनी. प्रत्येक काळातली राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती ही थोड्याफार फरकाने वेगळी असते. त्यामुळं एखाद्या लिखित साधनाचा अभ्यास करीत असताना त्या त्या काळातली राजकीय परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती कशी होती, आर्थिक परिस्थिती कशी होती, सांस्कृतिक परिस्थिती कशी होती, समाज कशा पद्धतीनं जीवन जगत होता त्याचं प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. म्हणजे गतकाळातल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, समाज रचनेचं ज्ञान असणं सुद्धा, प्राथमिक ज्ञान असणं, किमान ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यासोबत अनेकानेक चित्र असतात, अनेकानेक शिल्प असतात, त्याच्यावरती बराच भाग हा कोरलेला असतो, बरीच अक्षरं कोरलेली असतात, त्याच्यातून सुद्धा माहिती मिळते. हे सुद्धा एक प्रकारचं लिखित साधन असतं. त्याच्याही विकासाच्या क्रमाचं ज्ञान अवगत असणं लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्याला आवश्यक आहे. म्हणजे तिसरं प्रशिक्षण विविध चित्रशैली किंवा शिल्पकला शैली यांच्या विकासाचा क्रम, त्याचं ज्ञान असणं, त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. हे विकासाच्या अगदी सुरुवातीच्या काळातली चित्रकला शैली, मग तिच्यासाठी वापरली जाणारी माध्यमं, कारण चित्रकलेसाठी सुद्धा विविध माध्यमं वापरली जातात. चित्र भिंतीवरती काढली जातात, चित्र दगडांवरती काढली जातात किंवा कापडावरती काढली जातात. विविध अशी माध्यमं असतात चित्रासाठी. कधी सुती कापड असेल, कधी रेशमी कापड असेल. म्हणजे ही जी माध्यमं आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास त्या त्या चित्रशैलीच्या विकासाच्या क्रमाच्या अंतर्गत करावा लागतो. त्याची माहिती असावी लागते. त्यानुसार ठरवता येतं कोणतं चित्र आधीचं आहे आणि कशा पद्धतीनं चित्रकला शैलीमध्ये विकास झाला. जसं चित्रकला शैलीचं आहे तसं शिल्पकला शैलीचं आहे. अगदी सुरुवातीला शिल्प कशावरती चितारली जात, त्यानंतर हळूहळू कसा त्याच्यामध्ये विकास झाला, मग कोणता धातू वापरण्यात आला, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची दगड वापरण्यात आली, मातीमध्ये कशा पद्धतीनं ती मूर्ती कोरण्यात आली, या संबंधीचं ज्ञान करून घेणं म्हणजे विकासाच्या क्रमाचं ज्ञान करून घेणं लिखित साधनाच्या जपणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच जे लेखन आहे ते कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या माध्यमावरती केलं जातं. मग चर्मपत्र होती, ताडपत्र होती, बुर्जपत्र होती, बरोबर आहे. आता जो कागद आहे या स्वरूपात, हे स्वरूप कागदाला प्राप्त व्हायला कितीतरी शेकडो वर्ष गेली, बरोबर आहे. त्याच्या आधी बुर्जपत्र, चर्मपत्र याच्यावरती ताडपत्र याच्यावरती लेखन केलं जायचं. म्हणून कागदाचा प्रकार, बुर्जपत्रावरती जे लेखन केलं गेलं ते साधारणपणे प्राचीन काळातलं असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यावरून
कागदाचा प्रकार, रंग, शाई इत्यादीचं पण ज्ञान असणं, प्राथमिक ज्ञान असणं हे आवश्यक आहे लिखित साधनांची जपणूक, जतन आणि संवर्धन करण्यासाठी. त्याच्या पुढं लिखित साधनांची साफसफाई कशी करावी, कोणती रसायन वापरावीत, कोणत्या रासायनिक प्रक्रिया त्याच्यासाठी उपयोगात आणाव्यात. कारण लिखित जी साधनं आहेत, साधारणपणे कागदाला वाळवी लागत असते, बरोबर आहे. या वाळवीपासून, किड्यांपासून, कीटकांपासून या लिखित साधनांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर काही रासायनिक प्रक्रिया करणं आवश्यक असतं. कारण सगळ्या प्रकारच्या साधनांचं सारख्याच पद्धतीने साफसफाई करू शकत नाही. मिठाला धुवायचंय आपल्याला, मिठाला स्वच्छ करायचंय आपल्याला तर धुवून चालत नाही. साखरेला स्वच्छ करायचंय तर आपल्याला धुवून चालत नाही, तिच्यासाठी वेगळी पद्धत. कपड्याला धुवायचंय आपल्याला, कपड्याला स्वच्छ करायचंय आपल्याला तर आपण पाण्याचा उपयोग करू शकतो, बरोबर आहे. पण कापसाला जर आपल्याला स्वच्छ करायचं असेल तर आपण पाण्याचा उपयोग करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या, वस्तूच्या साफसफाईची विशिष्ट अशी पद्धत असते, त्या पद्धतीनेच त्याची साफसफाई करावी लागते. म्हणून लिखित साधनांची साफसफाई कशी करावी, रसायनच वापरायची आहेत, रासायनिक प्रक्रियाच करायची आहे, पण ती रसायनं किती प्रमाणात वापरावीत या संदर्भातलं पण ज्ञान असणं आवश्यक आहे. सोन्याची साफसफाई ज्या पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीने इतर धातूंची साफसफाई आपण करू शकत नाही, बरोबर आहे. तेजाबाने आपण खूप चांगल्या पद्धतीने एखाद्या गोष्टीची साफसफाई करू शकत असू धातूंची, पण त्याच पद्धतीने कागदाची, कपड्याची साफसफाई आपण तेजाबच्या माध्यमातून करू शकत नाही. याचं ज्ञान आणि भान राखणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. तसंच विविध प्रकारची खनिजे, धातू, दगड, माती यांच्यावरती कोरीव काम केलेलं असतं, कोरीव लेख लिहिलेले असतात. त्याचंही ज्ञान असणं आवश्यक आहे की कोणत्या धातूवरती, कोणत्या प्रकारच्या दगडावरती हे लेखन करता येऊ शकतं, कोरीव कामासाठी कोणत्या प्रकारचा धातू, कोणत्या प्रकारचा दगड, कोणत्या प्रकारची माती ही उपयुक्त ठरते, याचं सामान्य प्राथमिक ज्ञान त्या लिखित साधनाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या कामी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला असावं लागतं. त्यानंतर प्रदर्शन करणं, लिखित साधनांचं प्रदर्शन करावं लागतं. आकर्षक पद्धतीनं ती प्रदर्शित केली पाहिजेत, जेणेकरून प्रदर्शन पाहायला येणाऱ्याला पण ते सोयीचं झालं पाहिजे आणि त्या प्रदर्शित केल्या गेलेल्या लिखित साधनांचं संरक्षण पण झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्याचं प्रदर्शन मांडणं आणि संशोधनपर लेखन करणं आणि ते प्रकाशित करणं. कशा पद्धतीनं संशोधनपर लेखन केलं जावं आणि त्याचं प्रकाशन कसं केलं जावं, कारण एवढे कष्ट हे कशा पद्धतीने घेतले जातात, लिखित साधनाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नामध्ये किती कष्ट घेतले जातात, कशा प्रकारे प्रयत्न केले जातात, कोणकोणत्या प्रक्रिया आणि कोणकोणत्या प्रकारची माणसं त्याच्यामध्ये सहभागी असतात, हे लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून संशोधनपर लेखन, त्याचं प्रकाशन करणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे शास्त्रशुद्ध इतिहास जास्तीत जास्त समाजापर्यंत त्यातून पोहोचविला जातो. आता पुढे पाहूया आपण भौतिक साधनं. भौतिक साधनांचं जतन आणि संवर्धन करणं म्हणजे काय. सगळ्याच प्रकारच्या साधनांचं जतन आणि संवर्धन करण्याची सुरुवात त्या साधनाचं संकलन आणि संपादन करण्यापासूनच होते. तशीच भौतिक साधनांचं सुद्धा जतन आणि संवर्धन करण्याची सुरुवात भौतिक साधनांचं जतन आणि संवर्धन करण्यातूनच होत असते. भौतिक साधन त्याचं जतन आणि संवर्धन करणं कशा पद्धतीनं. आता भौतिक साधनांमध्ये कोणत्या गोष्टी येतात, आपण 9वी शिकलेला आहात. पेहराव असेल त्या त्या काळातल्या लोकांचा, स्थापत्यकला असेल, प्रार्थना स्थळं असतील किंवा दागदागिने असतील, या अशा अनेक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत, वस्तूंच्या स्वरूपात जे आम्ही दाखवू शकतो, मूर्त स्वरूपात जे आम्ही दाखवू शकतो, त्या सगळ्या वस्तू या भौतिक साधन या प्रकारामध्ये मोडतात. मग त्याचं आधी संकलन करावं लागतं आणि संपादन करावं लागतं. दुसरे, संकलन आणि संपादन केल्यानंतर ती जी चित्र आहेत, त्याच्या मूर्त्या आहेत किंवा ते जे पुराश्म आहे, वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष आहेत, ते व्यवस्थित ठेवावे लागतात.
त्याच्यासाठी विशिष्ट अशा प्रकारच्या स्थळाची आवश्यकता असते, इमारतींची आवश्यकता असते, जागेची आवश्यकता असते. वनस्पती प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष, त्याच्या प्रतिकृती तयार कराव्या लागतात, मॉडेल्स तयार करावी लागतात. त्याचं प्रदर्शन भरवावं लागतं. प्रदर्शित करणे म्हणजे सुद्धा जतन आणि संवर्धन करणे, कारण त्यातून समाजाचा दृष्टिकोन या साधनांकडे पाहण्याचा बदलतो ना, आणि त्यांना सुद्धा त्याबद्दल कुतूहल वाटतं, आपणही या कामामध्ये सहभाग घ्यावा असं वाटतं. प्रदर्शन करण्याने, प्रदर्शनाला लोक येण्याने, बरोबर आहे. साफसफाई करावी लागते त्यांची. रासायनिक प्रक्रिया, विकासाचा क्रम लक्षात घ्यावा लागतो. संशोधन पर लेखन करावं लागतं. वर्गीकरण करावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा समावेश भौतिक साधनाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या कामी होतो. आता यासाठी उपयुक्त प्रशिक्षण काय आहे? भौतिक साधनाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता असते? पहा, जसं आपण पाहिलं लिखित साधनांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठीचं प्रशिक्षण, तसंच भौतिक साधनांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठीचं प्रशिक्षण. आधी तर भौतिक साधनांचं संकलन कसं करावं, त्याचं वर्गीकरण कसं करावं, त्याचं विश्लेषण कसं करावं, त्याची सूची कशी तयार करावी, या संदर्भामध्ये प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्यानंतर ही जी भौतिक साधन आहेत त्याच्यासाठी वापरण्यात आलेला धातू, दगड, माती इत्यादीचं प्राथमिक ज्ञान घ्यावं लागतं, ज्याच्यापासून ते भौतिक साधन तयार करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात प्राथमिक अशी मूलभूत अशी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर साफसफाई कशी करावी, त्याचं प्रदर्शन कसं भरवावं, त्याच्या प्रतिकृती कशा तयार कराव्यात, त्यानंतर संशोधनपर साहित्य लिहिणे आणि ते प्रकाशित करणे, याचंही प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने भौतिक साधनांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण घेतल्याशिवाय विविध कृती या ज्या भौतिक साधनाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या कामी आपल्याला कराव्या लागतात त्या करता येणार नाहीत. आणि त्यामुळं नुसतं भौतिकच नाही, मौखिक, लिखित आणि भौतिक साधनांच्या जतन आणि संवर्धनाचं काम करण्यासाठी, त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण देण्यासाठी अनेकानेक केंद्र, अनेकानेक संस्था आमच्या भारतामध्ये निर्माण केल्या गेलेल्या आहेत. अनेक स्थळ आहेत, अनेक संस्था आहेत, ज्या ठिकाणी या साधनांचं जतन केलं जातं आणि त्याचं जतन कसं केलं जावं या दृष्टिकोनातून प्रशिक्षणही दिलं जातं. तर अशा कोणत्या संस्था आहेत ज्याचं जतन आणि संवर्धन केलं जातं आणि जतन आणि संवर्धन कसं करावं त्या संदर्भात माहिती दिली जाते? त्या संदर्भात माहिती आपण पुढच्या तासिकेला पाहूया. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.